अहो साहेब ऐका माझं. साहेब साहेब ऐका माझं. अहो घरात शोधून काहीच उपयोग होणार नाही साहेब. अहो त्या मकरननी त्याच्या बायकोला तिकडेच बोलून घेतलं मुंबईला. तिकडे त्यांनी व्यवसाय सुरू केला. अहो हीच गोष्ट खरी असेल. आपण उगाच आपला वेळ वाया घालवतो इथं. माणूस जेव्हा नवीन कामासाठी दुसऱ्या ठिकाणी जातो तेव्हा सगळं सामान घेऊन जातो तो. होय साहेब, हे माझ्या लक्षातच आलं नाही. माणूस जेव्हा गायब होतो याचा अर्थ त्याने काहीतरी गुन्हा केलेला असतो. इथली माणसं गायब आहेत याचा अर्थ त्यांनी काहीतरी भरलेले डबे, भांडी पण तशीच आहेत लावलेली. कसला वास येतोय का? नाही ते आजकाल कोण कुणाला मारून फ्रीज मध्ये ठेवलं काय सांगता येत नाही ना, म्हणून. फ्रीज मध्ये बॉडी वास येऊ नये म्हणून ठेवतात. कुणी पोलीस केलंय कोणास ठाऊक. युजलेस. सॉरी साहेब. सगळं सामान तसंच आहे. म्हणजे ही माणसं घर सोडून गेलेली नाही. गुन्हा करून एकतर ते पळवून गेले किंवा त्यांना कोणीतरी गायब केले. शोभाताई, आशाताईंचं काय झालं? त्या नाही येणार आहेत का आता? अहो ताई, तिच्या जरा घरचा प्रॉब्लेम झालाय. तिच्या जागी आजपासून येईल. ठीक आहे. आर्याजी, गोपाळजी, चालू द्या. बोला, काय म्हणता? बंधू कुठे आहेत तुमचे? हो, तो सकाळपासून बाहेर गेलाय. आता कधी येईल माहित नाही. बोला ना. काम जोरात चाललंय की तुमचं? हो, चाललंय व्यवस्थित. या ना, मी पाणी आणते, बसा. हाताची जखम काय म्हणते? बरं आहे. त्या भाजलंय म्हणून कामं तर थांबवता यायची नाहीत ना. मला माहिती होतं तुम्ही काम अजिबात थांबवणार नाही. 100% गॅरंटी होती. तुमच्यासाठी मी हे आयुर्वेदिक पावडर आणली. जिथे लागलं तिथे लावा, बरं वाटेल अजून. किती छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवता तुम्ही. फार काळजी करता. हा, आता वाटते तुमची काळजी. हे गुलाबजल मध्ये मिक्स करा आणि त्याच्यावरती लावा, म्हणजे गार असं. अरे बापरे, बडबडणार नाही बरं का ह्याच्यानंतर. ती लावा त्याच्यावर. काय त्या दिवशी तुम्हाला जखम झाली आणि त्रास मलाच असं काळजावरच असं एकदम. काय झालं? तुम्ही रडताय का? नाही, ते काय झालंय? तुम्ही मला सांगू शकता. ऍक्च्युली तुम्ही हे म्हणालात ना, मला माझ्या नवऱ्याची आठवण आली. नवरा? खूप प्रेम होतं त्याचं माझ्यावर. फार जीव लावायचा. मला असं काही बारीक सारीक लागलं ना, त्याला काय करू काय नको असं व्हायचं. व्हायचं 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 म्हणजे
नाही आता या जगात. आमच्या लग्नानंतर 1 वर्षभरात त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि वाईट झालं. हे पाणी घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या. वाईट झालं बरं का लय. मी समजू शकतो, पण ह्या सगळ्यातनं तुमचा जवळचा माणूस असा लांब गेला, हे कसं काय पचवलं तुम्ही? गोपाळजी, आयुष्यात एका पॉइंट नंतर जे झालंय ते स्वीकारण्याशिवाय काहीच पर्याय नसतो आपल्याकडे. खरं आहे तुमचं. तुमच्या नवऱ्यानंतर सुद्धा एक माणूस आहे जो तुमची काळजी घेतो. तुमचा भाऊ किती काळजी घेतो हो तुमची. काळजी, इतकी काळजी करतो तो गोपाळजी. कधी कधी फार त्रास होतो त्याच्या काळजीचा. त्याची काळजी बघून असं वाटतं त्याला सांगावं की बाबा थांब, ही अशी काळजी करणार असशील ना तर नको करूस माझी काळजी. म्हणजे तुम्ही बघा ना गोपाळजी, तुम्ही प्रत्येक गोष्ट कशी समजावून सांगता, व्यवस्थित हाताळता, माणसाचं मन समजून घेता. तो नाही आहोत तसा अजिबात. त्याचं सगळं ना टोकाचं असतं. राग टोकाचा, द्वेष, प्रेम. नको वाटतं त्याचं प्रेम आणि त्याची काळजी. तुमचं झालंय लग्न? आता काय उत्तर देऊ हिला? हो म्हणालो तर ही आत्ताच इथेच माझा विषय संपवून टाकेल, आणि नाही म्हणालो तर हिच्या भावाला सगळं माहित आहेच. काय करू मी? आत्या, माधुरी, आत्या, पप्पांना समजव की ग. समजू? आता काय समजवायचं? पप्पा माझ्यासाठी स्थळ बघतायत. हा मग माधुरी, लग्नाचं वयच झालंय तुझं, स्थळ पाहायलाच लागतील. मला नाही करायचं लगीन. पप्पा माहितीयेत ना, कुठला बी पोरगा बघतील आणि माझं लगीन लावून देतील. हे तर मला घरातनं घालवायलाच बसले. आत्या, तू समजव की ग. मला फक्त तुझाच आधार आहे. माधुरे, हे बघ, अशी तू एकटी किती दिवस राहणार आहेस ग? आज ना उद्या लग्न करून जावं लागणार आहे की तुला. तुझं बरोबर आहे, मला करायचं होतं लगीन. पण गोपाळशी मी लहानपणापासून त्याची वाट बघितलीये ग. पण काय झालं, माझ्या मनात नवरा म्हणून फक्त गोपाळ आहे. मी दुसरं कोणाचा नाही विचार करू शकत. हे पया, जरा हळू बोल ना. हे बघ, त्यांचं आत्ताच लगीन झालं हा? आणि त्या गोपाळपासून लांबच राहायचं. त्याच्या बायकोला जर कळलं ना तर अख्खं घर डोक्यावर घेईल ती. ए, तो गोपाळ काय तुझा नाही या? आणि त्याला काही सोनं लागलंय का ग? हा, इकेला सांगून सांगून कटाळा आला की त्याच्याशी लगीन करू नको, पण घेतलं हातानं वाटोळ करून. आणि तू तरी ऐक माझं, अग त्याच्यापासून लांब राहा. त्या भामट्याच्या नादाला लागू नको, मग तरच सुखात राहशील तू. मला नाही राहायचे सुखात. मला फक्त गोपाळ पाहिजे. रारी